काळी झाली ज्यांची तोंड त्यांच्या हातात शोभतात काळे झेंडे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, हे काय शिकवणार आम्हाला? अरे आम्ही फक्त देण्याचं काम केलंय. एकनाथ शिंदे काय, देवेंद्रजी काय, अजित दादा काय, आम्ही फक्त आणि फक्त या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना काय मिळालं पाहिजे, काय दिलं पाहिजे हे आम्ही ठरवतोय, हे आम्ही निर्णय घेतोय. आज सिंचनाचे अनेक प्रकल्प आम्ही केले. तुम्ही म्हणाले लाडका शेतकरी, अरे लाडकी बहीण आली, लाडका भाऊ आला, लाडका शेतकरी पण आला असं टिंकल करायला लागले. आम्ही लाडका शेतकरी पण आणला, आम्ही लाडका शेतकरी पण आणला आणि त्याच्या 7.5 HP मोटरच्या वीज बिल आम्ही पूर्ण माफ करून टाकलं. सरकारने शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला. आज 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण लागू केली. काही शेतकऱ्यांना पीक विमाचे पैसे मिळाले नसतील. मला पालकमंत्र्यांनी सांगितलं, मी आपल्याला सांगतो, ज्या कंपन्या आपल्याला पैसे देणार नाहीत त्या विमा कंपन्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि माझ्या शेतकऱ्यांना पैसे दिले जातील. आज 6,000 रुपये मोदीजी देत आहेत, 6,000 रुपये आपलं सरकार देत आहे, 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळत आहे. हे काम आहे. कुठल्याही राज्यात ही योजना नाही, आपल्या राज्यामध्ये ही योजना आणली. इरिगेशन सिंचनाचे प्रकल्प आपण आणतोय. आज मगाशी अजितदादांनी आणि देवेंद्रजींनी त्याच्या बाबतीमध्ये सांगितलंय की शेवटी शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता आहे. आणि म्हणून लाडका शेतकरी योजना पण आम्ही या वीज बिल माफीच्या योजने माध्यमातून आणलेली आहे.